गलीतला सेक्रेटरी म्हणजे हा तोच वॉचमॅन आहे. काही जरी काही कुठं असेल ना ते पहिल्यांदा. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता आपण जाणार आहे कुठं, आपल्या कॉलेजचं नाव काय, प्रतिभा कॉलेजला जाणार आहे गाईज. थांबा, हे बघा ह्याचं कॉलेज आहे विस्तृत. आता आपण जाणार प्रतिभा कॉलेजला गाईज, कारण ते 12वीला आहे त्याचं हॉल तिकीट येणार आहे. आपण कोणाला घेऊन जाणार आहे, आपल्या मिनूला. म्हणजे आपण आपल्या ऍक्सेसचं नाव मिनू ठेवलंय. चला काही जातो आणि तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. गाईज हे विश्वचं कॉलेज. आता आम्ही कॉलेजवर आलोय, बघू शकता. विश्व आतमध्ये गेलाय, तुम्हाला आता घरी गेल्यावर दाखवलंय. हॅलो गाईज, आता आम्ही आलोय शंतनूकडे. पतंग घेतलीत नवीन. आज मकर संक्रांती आहे, तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. ते बघा सूत्र बांधण्यासाठी मी त्याला हे केलंय. गाईज आता आम्ही चालू पतंग उडवायला. हे बघा करण, शंतनू आणि ते पुढे तिघ जण. आता आम्ही जाणार वरी टेरेसवर, मस्त पतंग बितंग उडवणार. दाखवतो आजचा लुक कसा आहे तुम्ही ते सांगा. चला गाईज वरी आता. इतका भाव खाताय ना, हाला मंगळसूत्र येतं बांधता म्हणून. शांत बोल रे थोडं. काय मी नाही काय बोलू शकत आता, दिवस त्याचा आहे ना. हे बघा बाई नाटके बघितलं गाईस त्याचे किती आहेत. काहीची ना नको नको नको. नाही रे, झालं बरं का, जाळा शर्ट भाई मस्त नाही. ऐक ना, नाही रे शांत, काहीच नाही झालं रे. फक्त वरी धरलं. तुला वाटतंय, तुला वाटतं वे सगळी वाट लावून बसलो रे मी. गाईज इतकं प्रॉपर मेजरमेंट घेते ना ही, म्हणजे एकदम पतंग गेलीच पाहिजे बरी. इथं बाडू का गाईज ते बोलत असत मला कशाला बोलवत ते, काय काम माझं नाटक करायला लावायला लागले. ते आधीच म्हणत होतो तुम्हाला, तुम्ही पण शिका माझ्याकडून. हे बघा आमची पतंग. आणि विषय काय झाला माहितीये का, हवाच नाही. ह्याच्या मागे 2 दिवसात आम्ही उडवली होती का, तेव्हा हवा होती. आता हवा नाही, म्हणजे मकर संक्रांती दिवशीच हवा नाही. सणा दिवशी हवा नाही म्हणलं आता काय. हे बघा, आणि हे बघा नमुना, हे चलतंय म्हणून तिथे उडी उडायला लागलीत. काय सांगू गाईज. हे बघा सगळ्यांचा मूड खराब झालाय, माझा पण झालाय. पतंग पण रुसलीत गाईज. नाही इतकं लांब पतंग गेली ना आमची. म्हणजे आता आम्ही घरी गेलो, झोपलो, नंतर परत आलो, कारण मग हे नव्हतं, हवा नव्हती. आता हवा आली, ते पतंग तुटली होती जाऊन. आता परत हवा गेली, तर हे परत उडवायला लागलेत. आणि एक पतंग गेली डायरेक्ट तिकडे ओढली. इतक्या लांब गेली ना, आम्ही 1 किलोमीटरवर गेलो. ती पतंग आणली, म्हणजे ती ठाच्यावर होती पत्र्यावर. मग तिथलं एक पोरग घेतलं, त्याला वर चढवलं, मग पतंग आली. एवढं कष्ट केलेत आम्ही या पतंगसाठी गायचं. आणि हे फक्त आईच्या पेटावर नागोबा आहेत. ती बघा पतंग परत वरी गेली. कुणी उडवली, विश्वभाईनं उडवली. हे सार्थक का, तू कोणाचा आहे सार्थक? चप्पल कापली माझी. बघितलं काहीच. परत एकदा आपली पतंग गेली त्वरी. ती बघा पतंग पतंग, हे बघा कसं वरडतंय. आणि ते बघा आपल्या गलीतला सेक्रेटरी हो, म्हणजे हा तोच वॉचमॅन आहे. मग काही जरी काही कुठं असेल ना, ते पहिल्यांदा येणार, विचारणार, परत जाणार. असा आहे तो. ती पतंग आता रिपेअर करायला चालू होणार आहे. काय करण करणार आहे. हे बघा मुशील, हे आहे पिल्याचा मित्र बरं का. आणि सार्थ ह्याला तर काही काम नाही. हे बघा जास्त आहे बरी. कुठे काटाकाटी गाईच, काटाकाटी व्हायला लागली तिथं बघा. तुम्हाला आता दाखवतो मी. तेव्हा गाईच ती सगळ्यात वरी आहे का, ती आपली. आणि ते पोरं आहे ना काटाकाटी करायला लागलेत. ती सगळ्यात वरी आहे का, ती आपली पतंग आहे. गाईच आता मंतरले भरले, आता ठीक खेळून
आता पतंग जरी गेली आणि दोरा जरी गेला तरी काय फरक पडत नाही. दोरा गेला पतंग गेली तर फरक पडत नाही, दोरा गेला फरक पडत. कारण दोरा लय महागाचा आहे काय. पतंगपेक्षा ते नाकापेक्षा मोती जड आहे का, तसं काय विषय. हे बघा आपला पिल्या, हे मुसीन आणि तो आर्नव. हा ते आरव हे सगळे पिल्याचे मित्र आहेत बरं का काही. आणि हे का बिसुबीर, हे बिसुबीर आपला मित्र आहे. बिसू इकडे बघ रे, हाय कर रे, हाय. तो ऍटिट्यूड दाखवायला बघा त्याची स्माइल बघा गाईज, कट्टर स्माइल आहे त्याची. काय लागत नाही रे.